राष्ट्राय स्वाहा. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, खूप उशीर. माझा काही दोष नसताना मला इथे यायला उशीर झाला. विमान 2 तास 4चं विमान. फक्त भीती एकच वाटत होती की रद्द होता कामा नये. उशीर झाला तरी चालेल. मला खात्री होती की माझे रसिक थांबणार आहे. फक्त रद्द झालं असतं तर एक फार चांगलं झालं नसतं. पण सुदैवाने आलो मी इथपर्यंत पोहोचू शकलो. तुम्हाला खूप तास गाठात कळत बसावं लागलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून क्षमा मागतो. आज परशुराम तेजोत्सव आणि ब्राह्मण महासंघातर्फे कार्यक्रम, हे जे वेगवेगळे समाज पडलेत ना, ब्राह्मण समाज, मराठा समाज, कुंभार समाज, चांभार समाज, हे समाज पाडले गेले. हिंदूंची ताकद संपवण्यासाठी जाणीवपूर्वक हिंदूंना 18 पगड समाजांमध्ये विभागले गेले. परकीय आक्रमण होण्याच्या पूर्वीचा भारत हा असा विभागलेला नव्हता. विषमता नव्हती. श्रीमंत गरीब, उंच नीच असं काही नव्हतं. खऱ्या अर्थाने एक सुजलाम सुफलाम संस्कृती या हिंदुस्थानामध्ये नांदत होती. जगाला ज्ञान विज्ञान देणारी संस्कृती, एक अत्यंत विज्ञाननिष्ठ अशी संस्कृती. जेव्हा जगामध्ये लोकांना कसं जगावं, कपडे कसे घालावे, संसार कसा करावा, कुटुंब म्हणजे काय, राजांनी राज्य कसं करावं, याची कसलीही जाणीव नव्हती. त्यावेळेला भारतामध्ये एक अत्यंत सुंदर असे सुजलाम सुफलाम संस्कृती नांदत होती. म्हणून सोन्याचा धूर घराघरातून येत होता. आता सोन्याचा धूर म्हणजे खरा सोन्याची लाकडं घातलेल्या धुराला असं नव्हे. सोन्यासारखी संस्कृती, जिथं भेद नाही, जिथे भांडण नाही, तंटे नाही. म्हणून तर प्रत्येक परकीय आक्रमकांना या देशावरती घाला घालावं असं वाटलं, ज्यांना लुटावं असं वाटलं. 200 वर्ष जवळजवळ आपल्या देशावर ज्या ब्रिटिशांनी राज्य केलं, त्या इंग्लंडमध्ये पहिली शाळा जेव्हा सुरू झाली, आपल्यावर ज्या ब्रिटिशांनी राज्य केलं त्या इंग्लंडमध्ये, त्यांच्या देशामध्ये जेव्हा पहिली शाळा सुरू झाली, तेव्हा भारतामध्ये 12 ते 13 विश्वविद्यालय होते. जगभरातून विद्यार्थी आपल्याकडे येतात.
आपल्याकडे कामाची विभागणी करण्यासाठी 4 वर्णांची निर्मिती झाली. जात आपल्या संस्कृतीचा भागच नाही. आणि जन्मावर आधारित जात तर ही तर जवळपास आपल्याशी काही त्याचा संबंधही नाही. आपण कामाची विभागणी केली माणसाच्या बुद्धिमत्तेनुसार, शारीरिक क्षमतेनुसार, हातातल्या कर्तृत्वानुसार, कलेनुसार. जगातली एक सर्वोत्तम अशी शिक्षण पद्धती होती आपल्याकडे. गुरुकुल शिक्षण पद्धती अत्यंत वैज्ञानिक, एक सनातन हिंदू संस्कृती, एक सनातन हिंदू धर्म अत्यंत सुखाने नांदत होता, आनंदाने नांदत होता. 4 वर्णांमध्ये सगळ्यात महत्वाचं की 4 वर्णांमध्ये भांडण नव्हती. आणि सगळ्यात मुख्य, कुठलाही वर्ण कुठल्याही क्षणी बदलण्याचा अधिकार होता. म्हणजे शूद्र क्षत्रिय होऊ शकत होता, क्षत्रिय ब्राह्मण होऊ शकत होता, ब्राह्मण वैश्य होऊ शकत होता. हे अत्यंत सुंदर असे विज्ञाननिष्ठ असे संस्कृती कसं जगावं, विश्वाला मार्ग दाखवणारी संस्कृती. जगातलं पहिलं पुस्तक आपण लिहिलं, जगातला पहिला ग्रंथ आपण लिहिला, जगाला ओंकार आम्ही दिला, जगाला 7 स्वर आम्ही दिले. ऋग्वेद हा जगातलं पहिलं पुस्तक, ऋग्वेद हा जगातला पहिला ग्रंथ. त्या एका ग्रंथाचे विषयानुसार 4 भाग झाले, यजुर्वेद, सामवेद. संपूर्ण वैद्यकीय सगळ्या गोष्टी त्याच्यात बसतील असा एक वेळ. संपूर्ण कला शास्त्र 14 विद्या 64 कला ज्याच्यामध्ये बसतील. इथे संपूर्ण अर्थव्यवहार चालतील आणि ज्ञान विज्ञान जिथे तिथे अशा पद्धतीची 4 विभागणी झाली. मग तो ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद तयार झाले. माणसाने माणसाशी कसं वागावं, माणसाने माणसाशी कसं बोलावं, शिक्षण नेमकं कुठल्या वयात सुरू करावं, संपूर्ण सृष्टीचा निर्माता एक कोणीतरी बसलेला आहे वरती. त्यांनी ही संपूर्ण चराचर सृष्टी निर्माण केली. त्या सृष्टीमधल्या प्रत्येक घटकाशी मनुष्याचा संबंध कसा असेल, आणि म्हणूनच याच्यातूनच आपल्या धर्मग्रंथांमध्ये वसुधैव कुटुंबकम हे शब्द आपल्याला वाचायला. कुठल्याही जगातल्या कुठल्याही पंथाच्या कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला वसुधैव कुटुंबकम हे कधीही वाचायला मिळणार नाही. हे विश्वचे माझे घर. दुसऱ्या कुठल्या इस्लामचं पुस्तक काढा, ख्रिस्ती धर्म बोललाच आहे, कुठेही तुम्हाला हे वाचायला मिळणार नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोने मज द्यावे पसायला नाही. 16 वर्षाचा मुलगा 13व्या शतकामध्ये विश्वातल्या प्रत्येक माणसाला जे वांछित तो ते लावो. प्राणी जात 1875 बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिहितात, वंदे मातरम, वंदे भारतम नाही. हे भारताची माझे घर नाही, भारतीय कुटुंबकम नाही. विश्व हे घर आहे. विश्वातला प्रत्येक माणूस हा माझ्या कुटुंबाचा सभासद आहे. या विश्वातल्या प्रत्येक माणसाचं कल्याण व्हायला पाहिजे.
कोणीही भारताबद्दल फक्त वक्तव्यच केलं नाही. सावरकरांना सुद्धा प्रश्न विचारला की तुम्ही हिंदू 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 करता तर तुमचं अंतिम ध्येय काय? काय उत्तर दिले सावरकरांनी? त्यामुळे माझं अंतिम ध्येय, जर मला कोणी जात विचारली तुझी जात कुठली तर मनुष्य ही माझी जात आहे, हे उत्तर द्यायला मला आनंद. मला विचारलं तुझा धर्म कुठला तर माणुसकी हा माझा धर्म आहे असं सांगताना मला आनंद होतो. आणि मला जर विचारलं तुझं राष्ट्र कुठलं तर पृथ्वी हे माझं राष्ट्र आहे हे सांगायला मला आनंद होतो. पण या अंतिम ध्येयाची सुरुवात मला भारतातल्या सर्व हिंदूंना एकत्र करून त्यांना हिंदुत्वाची शपथ देऊन सुरू करावी लागेल. धर्म आणि हिंदू धर्म आणि मग बाकीच्यांना धर्म का म्हणतात किंवा ते कसे म्हटलं गेलं हे सगळं समजून घेतलं की हिंदुत्व लक्षात येतं. म्हणजे सगळे ब्राह्मण आहेत, ब्राह्मण आहात म्हणजे कोण आहात? जन्माचा ब्राह्मणत्वाशी काही संबंध नाही, जन्माचा क्षत्रियाशी काही संबंध नाही. आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे पेशवा. 106 वर्ष भट नावाच्या आडनावाच्या लोकांनी पंतप्रधान पद गाजवलं. फक्त जन्माला ते चिटपावून घरामध्ये आले. बाजीराव पेशवा, दुसरा बाजीराव पेशवा, माधवराव पेशवा, नानासाहेब पेशवे, सगळे पेशवे. केवळ जन्मापुरते ते ब्राह्मण होते. संपूर्ण आयुष्य क्षत्रिय धर्माचं पालन केलं. त्यामुळे आपल्याकडे ही जात हा विषयच नव्हता. कास्ट हा शब्द आपल्या संस्कृतीशी त्याचा संबंधच नाही. हे सगळंच्या सगळं नंतर आले. याची थोडीफार सुरुवात मुस्लिम आक्रमणानंतर झाली आणि ह्याला सगळ्याला या घाणेरड्या जातीचं लेबल चिकटवण्याचं काम ब्रिटिशांनी. आमच्याकडे असं कधीच नव्हतं, कधीच नाही. हे वैभव जर परत आणायचं असेल तर भारताचा हा दैदिप्यमान इतिहास आपल्याला वाचावा लागेल. आणि पुन्हा ब्राह्मण, कर्माने ब्राह्मण, वर्णाने ब्राह्मण जे आहेत त्यांचंच हे काम. आपल्याला स्वबोधच नाही, त्यामुळे शत्रुबोध होत नाही. स्वबोधच नाही, स्वचाच बोध नाही. मी कोण आहे हेच मला माहिती नाही. 80% हिंदूंना मी हिंदू आहे म्हणजे कोण आहे हेच माहिती नाही. आणि ती माहीत करून घ्यायची गरजही वाटत नाही. आता कुठे ते हिंदू हिंदू असे म्हणतात. मुसलमान असं कधीच म्हणत नाही, ख्रिश्चन कधीच म्हणत नाही. खरं तर जगाचा विनाश करणारी संस्कृती असून एवढ्या 2.5-3 वर्षाच्या मुलापासून घराघरामध्ये इस्लाम शिकवलं जातं. विनाशाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे तो, तरी तो शिकवला जातो. अभिमानाने तो वाचतात सगळेजण. 2.5-3 वर्षाची पोरं मदरशांमध्ये पाठवतात. तिथे इस्लामचं ट्रेनिंग केलं जातं, तिथे हदीस शिकवलं जातं, तिथे कुराण शिकवलं जातं. मग तिथे ते सगळे संस्कार केले जातात. तर माणूस कुठे राहू दे, इंग्लंडमध्ये राहू दे, अमेरिकेत मुसलमान राहू दे, ऑस्ट्रेलियात राहू दे, कुठेही नोकरी करू दे. तुमच्या आमच्या बरोबर सगळ्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मुसलमान नोकरी करतो. पण या सगळ्या समस्त विश्वातल्या मुसलमानांचं ध्येय मात्र एकच आहे, संपूर्ण विश्वाचं दारुल इस्लाम बनवणे. त्यामुळे ते त्यांच्या मार्गावरनं कधी हटत नाही. त्यांना स्वबोधही आहे आणि शत्रुबोधही आहे.
ही सर्वधर्म समभावाची बाणगुळ फक्त हिंदूंच्या मानेवर आणि बुद्धीवर बसलेली. आता हे जैन समाजाच्या 25 वर्षापूर्वीपर्यंत फॉर्म वरती हिंदू जैन असं लिहायची पद्धत होती. हिंदू बौद्ध, हिंदू लिंगायत, हिंदू शीख. म्हणजे हिंदू धर्माचीच पाळंमुळं आहे ही पुढच्या फांद्या आहे. थोडीशी उपचार पद्धती वेगवेगळी. पण जे जे या हिंदुस्थानाला पितृभूमी म्हणतात, पुण्यभूमी म्हणतात, ते सगळे हिंदू असतात. आता काँग्रेसने तो हिंदू काढून टाकला आणि जैन वेगळा धर्म आयडेंटिटी दिली. हिंदू काढून टाकला, बौद्ध आयडेंटिटी दिली. हिंदू काढून टाकला, शीख आयडेंटिटी दिली. आणि हिंदूंची पण ही जी वज्रमुठ आहे ही फोडण्याचा प्रयत्न केला. सगळी तुमची ताकद संपली पाहिजे. सगळे वेगवेगळे पंथ निर्माण झाले, त्याचा वेगवेगळे धर्मच बनवून टाकले. आणि ते विष असं पेरलं गेलं की आता काही शीख हे आम्ही हिंदू नाही असं म्हणेपर्यंत मजल गेली. काही जैन, एक जैन गृहस्थ आहेत ते भांडले माझ्याशी. मी जर व्याख्यानामध्ये जैन हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे, एक पोट शाखा आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी मला इतकं भांडले ते माझ्याशी. मी शेवटी म्हटलं, बर बाबा तुम्ही वेगळे आहात, ओके. अतिशय पद्धतशीरपणे हे किडे बरोबर सोडले गेले आणि हे मुळापर्यंत जाऊन पोहोचले. कोणी आम्ही वेगळे नाही आहोत. कुठली एक विशिष्ट पूजा पद्धती नाही, कुठला एक विशिष्ट धर्मग्रंथ नाही, कुठलाही आमचा हिंदुइझम, हिंदू धर्म, हिंदुत्व हे कुठल्या एका विशिष्ट ग्रंथाशी बांधलेलंच नाही. हे पुस्तक म्हणजे आमचा धर्मग्रंथ आहे का? नाही. भगवद्गीता आमचा धर्मग्रंथ आहे अजिबात नाही. रामायण आहे का? महाभारत आहे का? ऋग्वेद आहे का? यजुर्वेद आहे का? नाही. आमचा धर्मग्रंथ जर कुठला असेल तर एकच, एका वाक्यात, हे विश्वचे माझे. हे एक वाक्य म्हणजे आमचा धर्मग्रंथ. विश्वाला सामावून घेण्याची ताकद आहे. हे सगळे परशुराम, आधी मत्स्य, मग कुर्म, मग वराह, मग वामन, मग नृसिंह, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, गौतम बुद्ध, सगळे अवतार बघा. हे सगळे भारताला वाचवण्यासाठी, हिंदुस्थानच्या कल्याणासाठी जन्माला नाही आले. सगळे विश्वाच्या कल्याणासाठी जन्माला. परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, ही पृथ्वी निर्माण केली. या पृथ्वीवरच्या दगडापासून माणसापर्यंतची निर्मिती त्या परमात्म्याने केली. त्या निर्मितीवर जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा त्या गरजेनुसार एक एक अवतार जन्मला. गरज ओळखून माणसं सोडली. संपूर्ण जळ आहे म्हणून फक्त पहिला मत्स्य अवतार आला. मग दुसरा जल आणि जमीन दोन्हीकडे वावरू शकतो असा. मग तिसरा बुडालेली पृथ्वी वर काढण्यासाठी वाला हा जन्म. सगळे अवतार बघा तुम्ही. परशुरामाचा अवतार हा मुळात परशुराम नाही, याचं ओरिजिनल नाव रामच आहे. शिवाने हातामध्ये परशु दिला म्हणून ते परशुराम पडले. श्रीरामाचा अवतार, मग श्रीकृष्णाचा अवतार, आणि आता जो शेवटचा बाकी आहे कल्कीचा अवतार. विश्व बुडायला येतं तेव्हा तेव्हा अवतार जन्माला येतात. भारत बुडायला येतो तेव्हा नाही. हिंदुइझम हा इतका व्यापक आहे, मुळात धर्म हा इतका व्यापक आहे. हे सगळं नीट समजून घेणं
हिंदूंनी त्यासाठी आता कष्ट करावे लागतील. आपली इतिहासाची पानं उलगडावी लागतील. स्वस्थ बसून होणार नाही. नरेंद्र मोदी काहीतरी करतील, मग योगी आले तर बरंच होईल, हे काहीही करणार नाही. त्यांनी का करायचं? आम्ही काहीच करणार नाही, मग ते का कशाला करते? एक मध्यंतरी फार सुंदर डिबेट होता, त्याच्यात मी फार छान ऐकलं होतं. तुम्ही मनापासून आक्रोशच करत नाही म्हणून तो तुमच्या मदतीला धावून येत नाही. द्रौपदींनी मनापासून आक्रोश केला म्हणून श्रीकृष्ण धावून आला. आणि त्यांनी फक्त श्रीकृष्णाचाच धावा केला, 10 जणांना नाही बोल केले. तो येतोय का बघ, त्याला पण विचारून बघ, त्याला पण विचारून बघ. आपण नेहमी 10 जणांकडे दगड लावून ठेवतो, कोणतेच लागेल. मग प्रत्येकाला वाटतं की बाकीचे 9 जण करतील, तो म्हणतो ते 9 जण करतील, करत कोणीच नाही. द्रौपदीने तसं नाही केलं. तिने आक्रोश केला, धावा केला, फक्त आणि फक्त श्रीकृष्ण. इतका पण अविश्वास दाखवला नाही त्याच्यावर. आपण 10 जणांकडे जातो म्हणजे मुळात आपण कुणावरच 100% विश्वास दाखवत नाही, म्हणून कोणीच आपल्या मदतीला येत नाही. त्या डिबेट मध्ये ते कोण गुरस होते, युपीचे का कुठले तरी, फार अप्रतिम बोलले ते. मला एवढं पटलं. त्यांनी विचारलं मोदी साहेब का काही करत नाही, म्हणजे ते का करावं त्यांनी. म्हणजे एका छोट्या मुलाचं उदाहरण दिलं. एक 6 महिन्याचं 8 महिन्याचं असं एक छोटं बाळ असतं, ते असं आई ठेवते, दोन्हीकडे ते लोड बिल्ड लावते आणि पटपट पटपट काम करत असते घरातली सगळी. ते पोर जोपर्यंत छान खेळत असतं, शांत बघत असतं, तोपर्यंत ती त्याला जवळ घेत नाही. फक्त मध्ये एकदा बघते, ओके छान चाललंय. ती पटपट पटपट पोळ्या लाटते, भाजी करते, सगळं काम जेवढी घरातले असतात ती सगळी ती करतच असते. ज्या क्षणी ते रडायला लागलं, ते आईचा आक्रोश करत, आणि ते फक्त आईसाठी आक्रोश. लहान बाळ असतं ना, ते आणि कुणालाही हात मारत नाही, त्याला फक्त त्याची आई हवी असते. त्याला जरी बोलता येत नसलं तरी त्याच्या रडणं एकाच व्यक्तीपर्यंत पोचतं, ती असते त्याची आई. आणि जेव्हा ते रडायला लागलं की ती अर्धवट भाकरी सुद्धा तशीच ठेवते, गॅस बंद करते, कपडे धुत असेल तर ते तसेच ठेवते, नळ बंद करते, धावत येते आणि पोराला छातीशी करते आणि त्याला दूध पाजायला सुरुवात करते. तो म्हणाला, हिंदू रस्त्यावर उतरून आक्रोशच करत नाही, तर नरेंद्र मोदींनी का जवळ घ्यायचं. तुम्ही कधीतरी लढायला उतरला का रस्त्यावर? कधीतरी उतरलोय आपण? सेक्युलर देश म्हणतात, सर्व धर्म समभाव म्हणतात, इथे धर्माच्या नावावर वेगळं काही मिळत नाही असं म्हणतात. मग फक्त मंदिरांवरतीच सरकारचं कंट्रोल काय इतकी वर्ष स्वतंत्र भारतामध्ये? सगळ्या आपल्या मंदिरांमधलाच पैसा सरकारी तिजोरीत का जातो? का मशिदीमधला जात नाही? का चर्च मधला जात नाही? म्हणजे चर्च मधला सगळा पैसा फक्त ख्रिश्चन धर्माच्या विकासासाठी खर्च केला जातो. सगळ्या मशिदी आणि मदरशांमधला सगळा पैसा फक्त मुसलमानांसाठी खर्च केला जातो. त्यांच्यावर गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाही. फक्त हिंदू धर्मातल्या 4 लाख मंदिरांमधला सगळाच्या सगळा पैसा गव्हर्नमेंटच्या हातात जातो आणि त्या पैशातून मुसलमानांचंही कल्याण केलं जातं, ख्रिश्चनांचंही कल्याण केलं जातं. कधीतरी हिंदू समाज एक तर मुसलमान म्हणजे मशिदी, मदरसे, ख्रिश्चन कम्युनिटीची सगळी चर्चेस ही सरकारच्या ताब्यात घ्या, तिथल्या सगळ्या देणग्या सरकारच्या तिजोरीत येऊ दे. नसेल करणार तुम्ही, त्या मतपेट्या तुम्हाला जर राबवायच्या असतील, त्या मतपेट्यांना चुचकारायचं असेल, तर मग आम्हाला हिंदूंच्या देवळावरचा सरकारी प्रतिबंध काढायला पाहिजे. असे का 80% हिंदू
कधी उतरत नाही रस्त्यावर. समान नागरी कायदा हवा म्हणून घरातल्या पंख्याखाली सोफ्यावर बसून बायकोशी बोलतात. काय ना पण मोदी आलं स्वागत आला ना, समान नागरी कायदा आला पाहिजे. अरे तिथं बोलून काय होणार आहे? कधी उतरलं रस्त्यावर. आजही सुदैवाने 80% हिंदू राहतात त्या देशात. कसा उतरणार हिंदू? हिंदू उतरूच शकत नाही, तर तो हिंदू नसतोच. तो फक्त ब्राह्मण असतो, तो फक्त मराठा असतो, तो फक्त धनगर असतो, तो चांभार असतो, तो कुंभार असतो, तो ओबीसी असतो, तो एससी असतो, तो एसटी असतो. तो कधी हिंदूच नसतो. पण तुर्कस्तानातल्या खलिफाला ब्रिटिशांनी तख्तावरनं खाली उतरवणार बातमी पसरली का तुर्कस्तानचा भारताशी काही संबंध नाही, पण भारतातले मुसलमान उभे राहिले तिथल्या मुसलमानासाठी. आणि मग मोठी खिलाफत नावाचं आंदोलन झालं. त्यांच्यात पण 14-15 जाती आहे. जाती नाही तसं नाही, सगळ्या जाती आहेत आणि त्याच्यामध्ये मतभेद आहे, वाद चालतात. असं नसतं तर इस्लामिक राष्ट्रामध्ये भांडणच झाली नसती. पाकिस्तानामध्ये बांगलादेशामध्ये सुद्धा मजबूत मारामाऱ्या भांडणं होतात. आता धुरंधर मध्ये दाखवलं त्यात हिंदू कोणीच नाहीये, सगळे मुसलमानांचीच लढताना दाखवले. जाती सगळीकडे आहे, ख्रिश्चनांमध्ये आहेत, मुसलमानांमध्ये आहेत, हिंदूंमध्ये तर आहेतच. पण इस्लाम खतरे में है म्हटल्या बरोबर एका क्षणात सगळे एकवटतात. पहिल्यांदा वाचवतात इस्लामला. हिंदू कधी हिंदू नसतातच. कधीच नसतात आणि ते कधीच हिंदू असू नये अशी पद्धतशीर रचना राजकारणी लोक करतात. सगळे राजकीय पक्ष एकाचीही इच्छा नाहीये की या जाती संपवाव्या. खूप सोपं आहे खरं. जाती संपवणं हे सरकारसाठी अत्यंत सोपं काम आहे. सगळ्या सरकारी कागदपत्रांवरून नाव, गाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव इथंच कॉलम संपले पाहिजे. त्याच्या पुढे जे कॉलम छापले जातात, जात, उपजात, पोटजात, मग धर्म, हे पुढचे कॉलम जर काढून टाकले तर हिंदू समाज एकवटाला काही वेळच लागणार नाही. पण हे सरकार कधीच करणार नाही. हे तुम्हाला आणि आम्हालाच करावं लागेल आणि त्याचा पुढाकार ब्राह्मणांनाच घ्यावा लागेल. जर तुम्ही स्वतःची किमती आपण सगळ्यात हुशार म्हणून वाजवत असाल, सगळ्यात बुद्धिमान म्हणून जर आपल्याला ब्राह्मण असल्याचा जर खूप गर्व असेल, तर इतिहासामध्ये सातत्याने सगळ्या संकटांवर मात करणारा पहिला जर कुठला वर्ण धावला असेल तर तो ब्राह्मण समाज. शेवटी जगात सगळ्यात महत्व असतं ते बुद्धिमत्तेला, त्याला पर्याय नाही. 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. सिस्टीम कशी राबवली जाते? ब्राह्मण आणि क्षत्रिय जोपर्यंत खांद्याला खांदा लावून हातात हात घालून मतभेद न करता एकजीव होऊन काम करतात तेव्हा राष्ट्र शांत असतं. आणि जेव्हा राष्ट्र शांत असतं तेव्हा वैश्य समाज, व्यापारी समाज हा शांत चित्ताने व्यापार करतो. आणि जेव्हा वैश्य शांत चित्ताने व्यापार करतात तेव्हा त्यांच्या हाताखाली, त्यांच्या दुकानांमध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये काम करणारा शूद्र समाज हा शांतपणे नोकरी करतो. ब्रिटिशांनी इथे आल्यानंतर आपली संस्कृती, आपले वेद वाचले,
जगातलं पहिलं संविधान वाचलं, जनमनुस्मृती ज्याच्यावर खूप रडे होतात. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की सॉलिड आहे हे सगळं, म्हणजे त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे सगळं. इतकी अभूतपूर्व अशी पुस्तक आहे, इतकं इतकं विपुल ज्ञान आहे. हे ज्ञान, हे विज्ञान, हे यांचं आहे. हे जर यांना कळलं तर यांच्या पुढच्या पिढ्यांना संपवणं अशक्य होईल. यांच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करणं, हे यांची जी ताकद आहे ना, वेद पुराण आणि उपनिषद आणि सगळे ग्रंथ, ही यांची ताकद आहे. ही ग्रंथ, ही ताकदच त्यांच्याकडनं काढून घ्यायची आणि त्यांना मानसिकरित्या, भौतिकरित्या दुबळं बनवायचं. आणि मग जबरदस्तीने ब्रिटिशांनी संस्कृत विषय ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धतीतून हद्दपार केली. संस्कृत भाषा संपवायला सुरुवात केली. जसे संस्कृत पुढच्या पिढ्यांना येईन असं झालं, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, बोलता येत नाही, तसं आमच्या सगळ्या पिढ्या गेली 200 वर्ष सगळ्या संस्कृत पुस्तकांपासून दूर गेल्या. मग मॅकॉलेनी, मग मॅक्स मुलरनी, सगळ्या ब्रिटिशांनी एकत्र येऊन आपल्या ग्रंथांचा अभ्यास करून आपल्या ग्रंथांचं इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर केलं. आणि त्या भाषांतरामध्ये आपले वेद, आपलं उपनिषद, आपलं पहिलं संविधान किती थर्ड आहे असं पुढच्या भारतीयांना वाटावं, अशा पद्धतीचे खोटे नाके श्लोक त्याच्यात घोषित केले. आमची मुलं संस्कृत येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, बोलता येत नाही. या सगळ्या पुढच्या पिढ्यांना 1818 नंतर इंग्रजी वाचता यायला लागलं, बोलता यायला लागलं, लिहिता यायला लागलं. मग त्यांच्या हातामध्ये जे ग्रंथ आले ते इंग्रजी भाषांतर केलेले पुस्तक आहे. मग त्यांना स्वतःच्या धर्माबद्दल घृणा वाटायला लागली, लाज वाटायला लागली. किती स्त्रियांवर अत्याचार होतात आपल्या पुस्तकांमध्ये. आपल्या पुस्तकांमधनं, आपल्या धर्मांमधनं किती पद्धतीने शूद्रांवर किती भयानक अत्याचार केले जातात. काय लिहून ठेवले, अरे हे माझे ग्रंथ आहे, शी मी नाही हिंदू, मला हिंदू म्हणून घ्यायची लाज वाटायला लागली. न्यूनगंड निर्माण केला गेला अत्यंत पद्धतशीरपणे. आणि मग हिंदू असण्याचा न्यूनगंड तयार झाला, हिंदू असण्याची शरम वाटायला लागली, हिंदू असण्याची लाज वाटायला लागली. आणि त्याच बरोबरीने इंग्रजी भाषेबद्दल आणि इंग्रजी भाषा लिहिता वाचता येत असल्यामुळं इंग्रजी साहित्यामध्ये काय लिहिलंय त्याचं अप्रूप वाटायला. आणि जे सत्व होतं, सत्यम शिवम सुंदरम सांगणारी जी पुस्तकं होती ती आम्ही सोडून दिली. आमच्या ज्या आदर्श सगळ्या कल्पना होत्या त्या सगळ्या आम्ही सोडून दिल्या. आणि ज्या अतिशय घाणेरड्या संकल्पना आहेत त्या सगळ्या स्वीकारायला सुरुवात केली. तिथल्या वातावरणाशी हे कपडे संबंधच नाही असे 3 पीस सूट घालायला सुरुवात केली. नांदेडमध्ये 42 डिग्री टेम्परेचर, तरी लग्नात 3 पीस सूट घालला. इथून चळवळ ठरली, असं भ्रष्ट केलं गेलं. कारण आपण जे वाचतो त्या वाचले इंग्लिश ही आमची भाषाच नाही, त्यामुळे मुळातच इंग्रजी ही सगळी युरोपियन. त्यामुळे सगळ्या इंग्रजी भाषेतल्या पुस्तकांमध्ये, सगळ्या इंग्रजी भाषेतल्या कथा कादंबऱ्यांमध्ये, इंग्रजी सिनेमामध्ये, इंग्रजी साहित्यामध्ये युरोपियन संस्कृती आम्हाला आकर्षित करू लागली.
आणि मग 12 महिने 24 तास 7 नद्या ज्या देशामध्ये वाहतात, ज्या देशामध्ये पाण्याची कधीच कमतरता नव्हती आणि कधीच नसणार आहे, अशा देशामधली माणसाची संस्कृती ही पाण्यापासून टिश्यू पर्यंत प्रवाहित झाली. आणि आम्ही सकाळी उठल्यानंतर बाथरूम मध्ये टिश्यू पेपर ठेवू लागलो. धुवायचं नाही, आता पुसायचं. जेवल्यानंतर चूळ नाही करायची, टिश्यूने हात पुसायचे. नाही टिश्यू फक्त उठायला सगळं अवैज्ञानिक, सगळं जे घाण आहे ते सगळं आम्ही स्वीकारायला सुरुवात केली. फार पद्धतशीरपणे हिंदूंना संपवले गेले. हिंदूंना कळलंच नाही, हिंदूंना त्याची जाणीवच नाही. काय होती शिक्षण पद्धती? 7 वर्ष पूर्ण होईपर्यंत कोणीही मुलांना शाळेमध्ये टाकत नव्हतं. का 7 वर्ष? मेंदूची पूर्ण वाढ होते 7व्या वर्षी. ज्ञान ग्रहण करण्यासाठी मेंदूची कुवत लागते, शरीर आहे. जशी मुलीची एका विशिष्ट वयात स्त्रीत रूपांतर होतं, मुलाचं पुरुषात रूपांतर होतं, तसं शिक्षण ज्ञान ग्रहण करण्यासाठी एक मेंदूची सुद्धा एक कुवत लागते. हे 7 वर्ष पूर्ण झाली की मेंदू त्याला तयार असतो. त्यामुळे अतिशय सुंदर पद्धतीने पहिली 7 वर्ष कुठलंही टेन्शन, कुठलंही पाठांतर, कसलीच काही भानगड नसलेलं सुंदर यथेच्छ आनंददायक असं बालपण आपण एन्जॉय करत होतो. कोणी काही शिकवत नव्हतं, कोणी पाडे म्हणायला सांगत नव्हतं, कोणी नाही, ABCD नाही, काय भानगडच नाही. खायचं प्यायचं झोपायचं बास. अतिशय सुंदर असं एक बालपण. हे संपूर्ण सुंदर बालपण संपायचं 7 पूर्ण झाली की मुंज व्हायची. आणि हे जे मी सगळं सांगतोय याचा कुठली त्या काळामध्ये जात नव्हती, हे आधी फिक्स करा. फक्त 4 वर्ण होते आणि हे 4 वर्ण जन्माला आल्यावर तो ब्राह्मण आहे का क्षत्रिय आहे हे ठरत नव्हतं. गुरुकुलामधलं 12 वर्षाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला वर्णाचं सर्टिफिकेट मिळालं. त्यामुळे 7 पूर्ण झाली की समस्त 4ही वर्णांना शिक्षणाचा अधिकार होता. सगळ्या मुलांचं मौजी बंधन होत होतं, मुलांचंच नाही मुलींचं होत होतं. मुलींना लिहिण्याचा, शिक्षणाचा, वाचण्याचा, बोलण्याचा सगळे अधिकार होते. जगातलं पहिलं पुस्तक ऋग्वेद, पहिला ग्रंथ, त्या पहिल्या ग्रंथातली 21 सूक्त ही स्त्रियांनी रचलेली आहे. इतका स्त्रियांना अधिकार होता, इतकं स्त्रियांचा दर्जा वरचा होता. कधीही स्त्रियांना हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये हीन दर्जाची वागणूक स्त्रियांना कधीही दिली गेलेली नाही. वर्णभेद कधीच नव्हता, फक्त कामाची विभागणी होती. मग 8व्या वर्षी मुंज होऊन ही सगळी मुलं आई बाबाचं सुरक्षित छत्रछाया सोडून, गाशा गुंडाळून पूर्ण वेळ 24 तास 12 वर्ष गुरुकुलामध्ये शिकायला जायचे. आता आई बाप नाही, सुट्टी बिट्टी नाही, मेची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, मुलं घरी गेली नाही. आता 12 वर्ष पूर्णपणे तो ऋषिकुल्य जो तिथे बसलेला आहे गुरु, त्याच्या आज्ञेनुसार वागायचं. आणि इथून खऱ्या अर्थाने एक उत्तम नागरिक बनवण्याचं ट्रेनिंग मिळायचं. उठावं किती वाजता, इथून सुरुवात होईल. शिक्षण म्हणजे फक्त गणित, भूमिती, काय ते शास्त्र, भूगोल, नागरिकशास्त्र, इतिहास
फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असे 10 विषय म्हणजे शिक्षण नव्हे. शाळेत मुलं गेली, 10 विषयांचे 10 पिरियड झाले, मुलं घरी आली. नाही, याला शिक्षणच म्हणत नाही. असं शिक्षण गुरुकुलामध्ये कधीच दिलं गेलं नाही. शिक्षण सुरू व्हायचं सकाळी उठल्यापासून. शंकरनाथ झाला की मुलांनी उठायचंय पहिल्यांदा पहाटे 5 वाजता. उठलंच पाहिजे. उठल्यानंतर अंथरुणावरनं पृथ्वी मातेवरती पाऊल ठेवताना हात जोडून तिची क्षमा मागितली. मंत्र म्हटला, क्षमा कर माते, दिवसभर तुझ्या अंगा खांद्यावर मी बागडणार आहे, चालणार आहे, पाय ठेवणार आहे, क्षमा कर. संस्कारांना सुरुवात कुठून होते बघा. पृथ्वी माता मंत्रामध्ये पृथ्वी मातेचे उल्लेख आहे, भारत मातेचे नाही. देश आणि राष्ट्र याच्यात हा मोठा फरक आहे. देशाला भूमिती असते म्हणजे सीमा असतात, क्षेत्रफळ असतं. राष्ट्राला क्षेत्रफळ नसतं. समविचारांनी, सम आचारांनी, समान गुणधर्मांनी पृथ्वीवरचा एकमेकांशी मानला गेलेला माणसांचा समुच्चय म्हणजे राष्ट्र. म्हणून हे विश्वची माझे घर. म्हणून आता विश्वात्मके देवे. म्हणून बंकिमचंद्र वंदे मातरम, वंदे भारतम गीत लिहित नाही, वंदे मातरम गीत लिहितात. पृथ्वीवर पाऊल ठेवले, जमिनीवर पाऊल ठेवून उभं राहिलं की कोणीतरी अंतरुण उचलेल. नाही, अंतरुणाची गेडी आपली आपण करून वळकडी गाठ मारून बरोबर जागेवर ठेवली जाईल. सगळं मुलांनी करायचं. कामवाली बाई नव्हती. मुलांनी आश्रम पूर्ण झाडून काढायचा. मग शरीराची स्वच्छता सगळी करून आंघोळ करून बाहेर आले की मग सुरू व्हायचं खऱ्या अर्थाने शिक्षण. सगळी योगासनं शिकवली जायची, सगळा प्राणायाम शिकवला, योग साधना शिकवली जायची. त्यामुळे तिथल्या कुठल्याही मुलांना एन्झायटी, डिप्रेशन असले हे शब्दच माहित नाही. मानसिक रोगी, सायकायट्रिस्ट वगैरे यांची काही भानगडच नाही. एवढे गुण मिळवलेच पाहिजे ही टेन्शन नाही. डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास ही भानगड नाही. मग वेद मंत्र शिकवले जायचे आणि दुपारच्या भोजनानंतर तो ऋषीतुल्य जो गुरुजी असायचा, तो गुरुजी प्रत्येकाला हेरून प्रत्येकामधलं नेमकं काय हे शोधण्याचा प्रयत्न करायचा. त्याला शस्त्र चालवण्यात त्याचं गुण हे आहे का? त्याला वेद मंत्र पठण करण्यामध्ये इंटरेस्ट दिसतोय का? कुणाला चित्रकलेत इंटरेस्ट दिसतोय का? कुणाला सुतार कामात दिसतोय का? कुणाला कुंभार कामात दिसतोय का? कुणाला घोडेसवारीमध्ये काही इंटरेस्ट आहे का? कुणाला गाण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? कुणाला नृत्यामध्ये इंटरेस्ट आहे का? या सगळ्याचा तो शोध घ्यायचा. आणि मग दुपारच्या आधी वेद मंत्र, ज्ञान विज्ञान, आणि मग दुपारनंतर तुमच्या हातामधलं स्किल, तुमच्या हातामधली नेमकी कला ओळखून त्या पद्धतीचं शिक्षण दिलं जायचं. संध्याकाळी 5 वाजली की शाळा सुटली, सिलेबस आल्या, मुलं गेली, ही बंदच नव्हती, कारण 24 तास तिथेच राहायचे. त्यामुळे सर्वार्थाने एक उत्तम नागरिक बनवला जायचा. आणि असं शिक्षण चाललंय, शिक्षण संपतच नाही. त्या जेएनयूच्या स्टुडंटचं शिक्षण संपतच नाही. तो कन्हैयालाल शिकतोच आहे, असली भानगड नाही. बरोबर 20 वर्ष झाली, संपलं. आणि मग तिथे तुम्हाला तो 12 वर्षात तुम्ही काय तिथे दाखवलंय गुण, त्यानुसार तो तुम्हाला ब्राह्मण म्हणून सर्टिफिकेट द्यायचा, क्षत्रिय म्हणून द्यायचा. आता एखाद्या मुलाला नाही आठवत, एखाद्या मुलाला पाठांतर नाही होत, प्रत्येकाची वेगवेगळी कुवत असते. आपण सगळेजण शाळेमध्ये शिकलोय, प्रत्येकाच्या वर्गात 60-70 मुलं असतील. आपण सगळेजण, आता हे साहेब डॉक्टर झाले, एवढे विद्वान डॉक्टर, यांच्या वर्गातली सगळी मुलं डॉक्टर झाली का? नाही. पाठ्यपुस्तकं त्यांना जी होती तीच पाठ्यपुस्तकं त्यांच्या वर्गातल्या सगळ्या मुलांना होती.
पण ती पाठ्यपुस्तक यांच्यासाठी स्पेशल टीचर होता नाही, तोच मास्तर, तेच पाठ्यपुस्तक सगळ्यांना एकाच वेळेला सगळं शिकवत होता. पण त्याच्या वर्गात काही नापास होत होते. का नापास होत होते? कारण त्यांना ती कळत नव्हती, त्याची बौद्धिक क्षमता नव्हती तेवढी. हा परमात्म्याने निर्माण केलेला भेद आहे, हा माणसाने निर्माण केलेला नाही. पण त्याला जर वेद मंत्रातलं पाठांतर होत नसेल तर त्याला नक्कीच दुसरं काहीतरी दिलंय, आणि ते दिलंय काय त्याचा शोध घेणारे आमचे गुरुजी होते, ऋषिकुल्य महर्षी होते त्या विद्यापीठाचे. ते सकाळच्या सत्रात त्यांच्या लक्षात यायचं पहिल्या 2-3 वर्षात की याला हे नाही जमत आहे, मग त्याचा तिकडे भर असेल, जिकडे त्याचा भर आहे, इकडे त्याचा ओढा आहे, इकडे त्याचं रक्त धावते, त्या पद्धतीचं शिक्षण त्याला दिलं जायचं. आणि एकाच वेळा एकाच ऋषितुल्य व्यक्तिमत्वात त्याच्या हाती शिकल्यानंतर 12 वर्षांनी एक पंडित म्हणून बाहेर यायचा, एक वेदशास्त्र संपन्न म्हणून बाहेर यायचा, एक धनुर्धरी विद्येमध्ये प्रवीण बाहेर यायचा, एक उत्तम लोहार म्हणून बाहेर यायचा, एक उत्तम कुंभार म्हणून बाहेर यायचा. मग त्याला वैश्य सुरुवातपासून आणि 4-4 वर्षांची युग म्हटली जायची. काय सुंदर कल्पना आहे बघा. संपल्यानंतर 4 वर्षांचे युग म्हटलं जायचं. ह्या प्रत्येक 4 वर्षाच्या युगानंतर तुम्हाला तुमचा वर्ण बदलण्याची मुभा होती. म्हणजे एखादा विद्वान असेल त्याला एकदा नाही 2दा वाचलं की त्याचं सगळं पाठ होतं. आमच्यासारख्याला 10 वेळा वाचण्यावर लक्षात. म्हणजे 12 वर्षात एखाद्याला नाही लक्षात राहते म्हणून तो शूद्र झाला. त्याच्याकडे बुद्धी नाही आहे, तो पाठांतर नाही करू शकत, त्याच्या लक्षातच राहत नाही. त्याने खूप प्रयत्न केले म्हणून तो ब्राह्मण होऊ शकला. मग त्यांनी घोड्यावर बसून लढण्याचा प्रयत्न केला, तलवारबाजी शिकवायचा प्रयत्न केला, पण तिथेही त्याची शारीरिक क्षमता प्रचंड कमी पडते. नाही त्याचे शरीर तेवढं बळकट. आता इथे बसलेल्या सगळ्यांचं बघा ना किती विभक्त माणसं होत. मग त्याला व्यवहार ज्ञान कर बाबा, एखादा व्यवसाय करत त्याला तेही जमेना. आता काय करावं? उदरनिर्वाह तर व्हायला पाहिजे, हा माणूस तर जगला पाहिजे, याचं कुटुंब असलं पाहिजे, याचा जगण्याचा अधिकार आहे तो. पण याचं तुला काहीच येत नाही, म्हणजे तुला व्यवसायही करता येत नाही, तुला पाठांतरही होत नाही, तुझं काहीच करता येत नाही, तुला लढायला पाठवलं तर तिथे तू घाबरून परत येतो, तीही शारीरिक क्षमता नाही. मग आता तू स्वच्छतेकडे, तिथे बुद्धी लागत नाही, तिथे पाठांतर लागत नाही, तिथे शारीरिक क्षमता नाही, तिथे तलवारबाजी चालत नाही, व्यवहार ज्ञान नाही. आज कार्यक्रम आहे, कार्यक्रमाच्या आधी सगळं स्वच्छ करून ठेवायचं, स्टेज स्वच्छ झाडायचं, या खुर्च्या मांडायच्या. एकदा सांगितलं की त्या पद्धतीने तो करणार, त्याला काहीच लागत नाही. म्हणजे ते काम खायच्या दर्जाचं आहे का? कोणीतरी करावंच लागतं. इथे जर कार्यक्रमाला आल्यानंतर ही जर कसं तरी अस्ताव्यस्त असते, इथे सगळे जर घाण असते, तर हा परशुरामाची मूर्ती ठेवायची इच्छा तरी झाली असते का? तिथे स्वच्छ सुंदर वातावरण असतं, स्वच्छ जागा असते, तिथेच परमेश्वर वास करतो. स्वच्छता असते तिथेच परमेश्वर असतो. परमेश्वर तिथेच बसतो, तिथे तो बसला तर तिथे ब्राह्मण येणार. म्हणजे परमेश्वराची मूर्ती ठेवण्यासाठी, तिथे ब्राह्मण येऊन वेदमंत्र म्हणण्यासाठी, आणि हे वेदमंत्र म्हणण्यासाठी, पूजा अर्चेसाठी जे सगळं साहित्य लागतं, ते साहित्य ज्या दुकानांमध्ये विकत मिळतं, ते व्यवसाय चालण्यासाठी सगळ्याची सुरुवात स्वच्छतेने होते. इतका शूद्र महत्वाचा आहे. कधीही आपल्या धर्मामध्ये, आपल्या वेदांमध्ये, आपल्या मनुस्मृतीमध्ये, कुठल्याही धार्मिक पुस्तकामध्ये हा भेद नाहीये. हे सगळं इंग्रजी भाषांतर जे केलं ना, आणि तुमची बुद्धी भ्रष्ट केली, त्यामुळं आपल्यालाच आपल्या ग्रंथांची घृणा वाटायला लागली. नुसती ग्रंथांची नाही, ही ग्रंथ हिंदूंचे आहे, हिंदू असण्याची घृणा वाटायला, हिंदू असण्याची लाज वाटायला. तर आम्हाला काही माहितीच नाही, आम्ही काही वाचलंच नाही, आम्ही सगळं इंग्रजी वाचत आहे.
गेली 205 वर्ष आम्ही फक्त इंग्रजी वाचलं, इंग्रजी लिहिलं, इंग्रजी बोललो. आम्हाला सगळं आकर्षण त्या इंग्रजी संस्कृतीचं, इंग्रजी साहित्याचं वाटलं. मग आम्हाला शेक्सपियर मोठा वाटायला लागला, आम्हाला फ्रॉइड मोठा वाटायला लागला, आम्हाला न्यूटननी पहिल्यांदा गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलाय असं वाटलं. आम्हाला गॅलिलिओ मुळे आम्हाला कळलं की पृथ्वी गोल आहे. अरे गाढवानो, आमच्या ऋग्वेदामध्ये शब्दच आहे भूगोल. जगातला पहिला ग्रंथ, त्या माझ्या पहिल्या ग्रंथामध्ये शब्द आहे भूगोल. भू म्हणजे भूमी, ती गोल आहे. तो 13व्या आणि 14व्या शतकातल्या गॅलिलिओची आम्हाला गरज नाही, जगाला गरज आहे. कारण ते सगळेच गाढवासारखे रानावनामध्ये रणकी अवस्थेत फिरत होते. पण संस्कृत आमच्यापासून हद्दपार केल्यामुळं आम्हाला ते वाचता आलं नाही. आणि त्याचं जे इंग्रजी भाषांतर करून जे आमच्या समोर वाढवून ठेवलं, त्यांनी आमची बुद्धी प्रश्न झाली. सदैव खोटा इतिहास, सतत खोटा इतिहास. इतका माथावर मागला 200 वर्ष असा रुजला आहे जमिनीपर्यंत. आणि मग कोणीतरी ब्राह्मण समाज, ब्राह्मण वर्ण या बाकी तिघांना सुशिक्षित करेल. आपण जे त्यांच्याकडनं सगळं संस्कृत काढून घेतोय, तो हा ब्राह्मण समाज यांच्या परत संस्कृत शिकवायला गेला. आणि जर यांना पुन्हा ते वेद कळले, यांना जर सगळे धर्मग्रंथ वाचता येऊ लागले, तर काय करायचं? मग या ब्राह्मण समाजाला या 3 वर्णापासून फोडलं पाहिजे. मग मॅकॉलेनी, मॅक्स मुलरनी अत्यंत बुद्धिमत्तेने आर्यन रिटर्न थिअरी आणली. हा आर्य समाज म्हणजे हा ब्राह्मण समाज हा मूळ भारतीयच नाही, हा पश्चिमेकडनं इथे आला. वा. आणि त्याच्यात मॅक्स मुलर, मॅकॉले, ते सगळे ब्रिटिश 100ने 1000% यशस्वी झाले. तुमचा शिक्षणाचा अधिकार ह्याने काढून घेतला, तुमचा देवपूजेचा अधिकार ह्याने काढून घेतला, विष पेरलं गेलं. मूळ भारतीय ब्राह्मण नाहीतच, हे तिकडनं आले. मग त्यांचे वेद यांनी यांच्यावर लादले. काय गंमत आहे? रामायणासारखा जगातला अद्वितीय ग्रंथ ज्यांनी लिहिला ते वाल्मिकी ब्राह्मण नाही. जगातला अद्वितीय असा महाभारत ग्रंथ ज्यांनी लिहिला ते व्यास, महर्षी व्यास ब्राह्मण नाही. या भगवंताने रणांगणावरती अर्जुनाला भगवत गीता सांगितली. जगाला मार्गदर्शन करणारा ग्रंथ सांगितला. तो सांगणारा श्रीकृष्ण ब्राह्मण नाही. ज्यांनी जगातले पहिलं संविधान दिलं ते महर्षी मनु ब्राह्मण नाही. पण आपल्याला हे माहितीच नाही. शिवाय फक्त ब्राह्मण पडतात, कारण सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट करून ठेवली. आज इतक्या पराकोटीला गेले नाही सगळं की ह्या सगळ्यातनं बाहेर येणं फार अवघड आहे. खरं तर राजकीय पातळीवर हे करणं खूप सोपं आहे. एकीकडे म्हणताना म्हणायचं सेक्युलरिझम. खरं तर सेक्युलरिझम या शब्दाचा आणि भारताचा काही संबंध नाही. ही तिकडचे शब्द आहे. ही सेक्युलरिझम ही सिस्टीम तिकडची आहे, परकीय आहे, युरोपातली आहे. ख्रिस्ती धर्मीय, पण त्यांच्यामध्ये चर्चेसवरनं भांडणं व्हायची. हा सगळा समाज ह्या चर्चचा, ह्या चर्चचा जो फादर आहे तो जे सांगेल, पोप जे सांगेल तसा हा वागणार, तो वेगळा तो वेगळा. मग त्याच्यात भांडणं. मग त्यांच्या लक्षात आलं की आपण एकमेकांमध्ये भांडत राहिलो समधर्मीय असून तर आपली प्रगतीच थांबेल. मग आपण एकमेकांनी एकमेकांच्या चर्चचा म्हणजे वेगवेगळ्या पंथांचा आदर केला पाहिजे.
त्याच्यातून निर्माण झाला सर्व पंच समभाव, दॅट इज सेक्युलरिझम. सर्व धर्म समभाव हा शब्द जगात अस्तित्वातच असू शकत नाही. सर्व धर्म समभाव हे जर आपण मान्य केलं तर तुम्हाला असंख्य धर्म आहेत हे मान्य करावं लागेल. आणि मुळात धर्म अनेक नाहीत, धर्म विश्वामध्ये एकच, सनातन हिंदू धर्म. कारण ज्याची निर्मितीच नाही, ज्याचा निर्माताच नाही, ज्याच्या निर्मितीची तिथीच नाही. कुठल्या तिथीला सनातन हिंदू धर्माची स्थापना झाली माहित नाही, वर्धापन दिन नाही त्यावेळेला, धर्म प्रमुख नाही. इकडे कसा येशू ख्रिस्त आहे, तिकडे कसा हे आहे, आपल्याकडे नाही. 33 कोटी देवदेवता, 33 कोटी, कोटी म्हणजे गणितातला कोटी नव्हे, कोटी म्हणजे प्रकार, गरजेनुसार घेतलेले अवतार. फक्त 33 प्रकारचे देव, प्रकाराला कोटी म्हटलं जातं. कोटी गणितातला कोटी म्हणजे 23 शून्य, 7 काय 8 काय असतात. सगळ्याबद्दलच अज्ञान असल्यामुळे तुमच्या तोंडावर शब्द मारला गेला. आम्ही बघा फक्त एक अल्लाह, तुम्ही 33 कोटी, आम्हाला खरं वाटलं नाही. 33 कोटी कधी विचार नाही केला, एकदा तरी शोधले आहे 33 कोटी देवांची नावं. गेला कधी शोधायला आपण? कधीच नाही गेलो. आम्ही आमच्या इतिहासाच्या मुळापर्यंत कधी गेलोच नाही, त्यामुळे आमच्या रोगाचं निर्धारण कधी झालंच नाही. आपण डॉक्टरकडे जातो ना, डॉक्टर काय, डॉक्टर बसले, कुठलाही पेशंट येतो ना नवीन, हिस्ट्री फार महत्वाची आहे. विदाउट हिस्ट्री डॉक्टर कुठलीही ट्रीटमेंट, उपचार त्यांना करूच शकत नाही. कसा समो कधीपासून होते हे? डॉक्टर पहिला प्रश्न, कधीपासून तुम्हाला हे पोटदुखी आहे? गेले 4 महिने झाले. बरं, घरामध्ये कोणाला आहे का पोटदुखी? पुढचा प्रश्न. कुटुंबामध्ये, बरं आता आई वडिलांमध्ये नसेल, आजी आजोबा पणजोबामध्ये कोणाला होती का डोकेदुखी, गुडघेदुखी, पोटदुखी? तुमच्या घराण्यात कोणाला कर्करोग झाला होता का? डायबिटीसची काही परंपरा आहे का? सगळ्याचा इतिहास. हे इतिहास जेव्हा डॉक्टर नीट समजून घेतो पहिल्या भेटीमध्ये आणि मग त्याचं तो चिंतन करतो, स्टडी करतो त्या माणसाच्या रोगाचे, किंवा कुठून आलाय, कसा कसा आलाय, का आतापर्यंत ह्याच्यामध्ये नव्हता, ह्याच्यामध्येच निर्माण झाला पहिल्यांदा, इथून सुरुवात झाली. या सगळ्याचा अभ्यास करून मग उपचार पद्धती, मग औषध उपाययोजना ठरवली जाते. ती सुद्धा जी ठरवली ती लगेच कन्फर्म 100% ती असं पण नसतं. ती करून बघतात, ही सूट व्हायला लागली, मग त्यांच्या लक्षात येतं यस हे करेक्ट आहे, त्याच्यावरनं त्यांना बरं केलं जातं. जर फक्त एका माणसाचा रोग बरा करायचा असेल तर जर अशा पद्धतीने हिस्ट्रीचा विचार केला जातो, एक राष्ट्राला लागलेला रोग, जातींचा रोग वाचते. म्हणजे जाती समूळ नष्ट करायचे असतील. धर्म म्हणजे काय? धर्मावरून वितंडवाद चालू आहे, तर नेमकं धर्म म्हणजे काय? खरंच एवढे धर्म आहेत का? निधर्म हा शब्द खरंच आहे का? सर्व धर्म समभाव खरंच आहे का? ह्याच्यावर उपचार करायचा असेल, त्या जाती संपवायच्या असेल तर त्याचं मुळाशी जायला पाहिजे, हिस्ट्री बघायला पाहिजे. किती वर्षापासून जाती आहेत? ह्याच्या आधी कोणाला जाती होत्या का?
हिस्ट्री नको बघायला, इतिहास फार महत्वाचा आहे. आणि आपल्याला हा इतिहासच बरोबर चुकीचा शिकवला, त्यामुळे उपचार करताच येत नाही. हा डायबिटीस वडिलांकडनं आलाय का आईकडनं आलाय का आजीकडनं आलाय हेच कळत नाही, फसवलं जात. त्यामुळे धड उपचार योजना नाहीत आमच्याकडे. म्हणून इतिहास फार महत्त्वाचा. सावरकरांचं एक सुंदर वाक्य आहे, जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. आम्हाला इतिहास विसरला नाही, आम्हाला इतिहास विसरायला भाग पाडला. एक अत्यंत दरिद्री असे शिक्षण पद्धती राबवली. फक्त गुलाम आणि कारकून ज्या शिक्षण पद्धतीतून जन्माला येतील अशा पद्धतीची एक शिक्षण पद्धती राबवली गेली. काय शिकवतात आपल्याला? ज्ञानाचा काय संबंध आहे आपल्या BA, BCom, BSc, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्चर, जगातले सर्वोत्तम अशी हृदय शस्त्रक्रिया, कपडे घालायचे असतात काय नसतात हेही जेव्हा जगातल्या लोकांना माहित नव्हतं, तेव्हा इथले ऋषितुल्य वैद्य ओपन हार्ट सर्जरी, मेंदूची सर्जरी करत होते. ब्रिटिशांनी त्यांचा अधिकारच काढून घेतला. तेव्हापासून आयुर्वेदाकडे अत्यंत हीन दर्जाने बघण्याची नजर दिली आहे. सगळ्या रोगांवरती उपचार होते. रथामध्ये बसून सगळ्या लढाया लढल्या गेल्या महाभारत आणि रामायणाच्या. तो रथ कसा बनवला, काहीतरी पुढे सरकायला पाहिजे ना. घोडा लावला, पण घोड्याला मागे जर त्या रथाला चाकच लावली नाही तर ते कसं जाणार पुढे? म्हणजे चाक आलं, त्याला चाक लावायला लागेल, काहीतरी गोल लावावं लागेल जे फिरतंय. त्याला एक बेरिंग लावावं लागेल. नुसतं गोल बनवलं आणि ते फिट केलं तर ते कसं फिरणार? ते फिरलं पण पाहिजे, मधलं फिरलं नाही पाहिजे, फक्त गोलच फिरलं पाहिजे. टेक्नॉलॉजी. उत्तम उत्तम स्त्रिया दागिने वापरत होत्या असे ऋग्वेदात उल्लेख आहे. कपड्यांवरती सोन्याची जरीचे डिझाईन्स असायचे. आता सोन्याच्या जरीचे डिझाईन म्हणजे सोनं सुतासारखा धागा बनवला पाहिजे ना, तेव्हा तो सुई जाणार आणि ते विणणार तुम्ही साडीवरती, पदरावरती. मग धाग्यासारखं सोनं खाडीत मिळतं का? सुंदर नक्षीकाम दागिने खाणीत मिळतात का? खाणीत कसं सोनं मिळतं? अशुद्ध रूपात, सगळे धातू. ते काढून त्याचं शुद्धीकरण करणं काहीतरी टेक्नॉलॉजी होती. माझ्या टेक्नॉलॉजीतून दागिने बनवले जात होते. ते दागिने महिला वापरत होत्या. सुंदर सुतासारखं काय काय दिव्य टेक्नॉलॉजी असेल, तुम्ही इमॅजिन करा. चार चार पाच पाच मजली इमारतींचे उल्लेख आहेत. म्हणजे सिव्हिल इंजिनियर होता तेव्हा सिव्हिल इंजिनियर म्हणत नसते. काय नव्हतं आपल्याकडे. नृत्याचे इतके प्रकार होते, गाण्याचे इतके प्रकार होते, संगीताचे प्रकार होते. सामवेदाने जगाला 14 विद्या 64 कला दिल्या. मायकल जॅक्सन गातो नाचतो कारण आमचा वेद आहे. मी दिले त्याला, मी भारतीय हिंदू, आम्ही दिलंय हे सगळं जगाला. आमचे आभार मानले पाहिजे तुम्ही. तुम्ही काय आम्हाला देणार? स्वबोध, हिंदू असण्याचा बोध ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्ही हिंदू असण्यावर प्रेम करायला.
हिंदू धर्माबद्दलचा अभिमान वाटायला लागेल. मग नकळत तुमच्या मुखातून बाहेर येईल, गर्व से कहो हम हिंदू है. तो धर्म वाटावा असं मला कळलं तर पाहिजे, मी कोण आहे, माझा धर्म काय आहे, माझे धर्मग्रंथ काय शिकवतात. मला कुणीतरी येऊन सांगतो म्हणजे धर्म काय फालतू आहे, सगळं मागासलेले जमात तुम्ही. आम्ही ब्रिटिश आलो म्हणून तुमच्यामध्ये रेल्वे आली म्हणून हे आलं, कोण सांगतो तुम्ही आम्हाला. फसवलं. आमच्या श्रेष्ठतेचा फायदा घेतला सगळ्या आक्रमणाने, सगळं मोडलं तोडलं. चायना आपल्या दुश्मन आहे, पण चायनाकडनं शिकण्यासाठी किती आहे. 47 ला देश स्वतंत्र झाला ना भारत. चीन कधी स्वतंत्र झाला? आपल्यानंतर 2 वर्षांनी. जपानचं राष्ट्र होतं, जपानचं वर्चस्व होतं चीनवर. चायनाने स्वतंत्र झाल्या झाल्या पहिलं काम काय केलं? चायनावरती, देशावर आणि चायनीज संस्कृतीवर जॅपनीज संस्कृतीच्या झालेल्या आक्रमणांच्या खुणा सगळ्या पुसायचं काम पहिलं केलं. चीनमध्ये जेवढे असताना जॅपनीज लोकांचे नाव ते सगळे काढून फेकून दिले. शिक्षण पद्धतीमध्ये जे काही जॅपनीज घुसलं होतं सगळं काढून फेकून दिलं. प्युअर क्लीन स्वच्छ असे चायनीज शिक्षण पद्धती बनवली. फक्त चीनचा अभिमान वाढेल असे चीनची संस्कृती शिकवली गेली. चायना बद्दल सगळं शिकवलं गेलं. रस्त्यांच्या इमारतींचं मोठमोठे जे काही जपानने केले सगळं फोडून फोडून फेकून दिलं. हा जगाला टक्कर देतोय चायना. अमेरिकेला टक्कर दिली आहे. आपल्याकडे गुगल, आपण लाचार आहोत. चायनामध्ये बघा गुगल बिगलचा काही संबंधच नाही, त्यांचं स्वतःची टेक्नॉलॉजी वापरतात. आपल्या जवळचं राष्ट्र, शेजारचं राष्ट्र नाचवलंय अख्याच्या काळात. तर मूळ इतिहासापर्यंत जाऊन त्यांनी सगळं बाहेरून जे जे मिक्स झालेला घाण, ती सगळी घाण पहिली स्वच्छ केली. आणि चायना देश आणि चायनीज संस्कृती शुद्ध बनवली. भारताने काय केलं? आम्हाला जे ग्रेट पंतप्रधान मिळाले, गुलाबाचं फुल, पहिले 17 वर्ष जाहीरपणे म्हणायचे बाय ऍक्सिडेंटली आय एम हिंदू. अपघाताने मी हिंदू आहे, शिक्षणाने मी काय ख्रिश्चन आहे, संस्काराने मुसलमान आहे, आणि त्यांचंच वाक्य आहे. म्हणजे काल्पनिक मंच नाही, त्यांचं जाहीरपणे लिहून कुठल्याही गुगलवर काढून तुम्ही वाक्य वाचू शकता. नेहरूंचं त्याला हिंदू असण्याचा अभिमानच नाही. 17 वर्ष ज्या मुसलमानांनी लाखो मंदिरं उद्ध्वस्त केली, हजारो बायकांना गुलाम बनवलं, बायकांचा व्यवसाय केला, विकल्या, बलात्कार केले, मुंडकी उडवून उडवून त्याचे मिनार बांधले. एक कत्तलीचं तर वर्णन आहे, त्या टिपू सुलतानच्या कत्तलीचं वर्णन आहे की कत्तलीनंतर गळ्यातल्या 1 जानव्याचं वजन किती असेल? एका जानव्याचं वजन किती असेल? किती ग्रॅम पण नसेल ना? 5 ते 10 ग्रॅम. एक जानवं काढून असं टाकून बघा उद्या. खरं किती लोकांच्या गळ्यात आहे हा प्रश्नच आहे. काढून एकदा तारातून ठेवून बघा किती ग्रॅम आहे. नाही का सांगतोय? एका कत्तलीनंतर मारलेल्या ब्राह्मणांच्या जानव्यांचं वजन 200 किलो भरलं. इतकी ब्राह्मणांची कत्तल केली टिपू सुलतानची. त्या टिपू सुलतानची आमच्या काँग्रेस राज्य करत होतं. त्या काँग्रेसने आमच्या मनामध्ये टिपू सुलतान बद्दल सहानुभूती निर्माण व्हावी, टिपू सुलताननी आमचा विध्वंस आम्ही विसरून जावं
म्हणून द ग्रेट वॉरियर टिपू सुलतान मालिका आमच्या बोडक्यावर आमच्या पैशातून दाखवणाऱ्या दिल्लीत दूरदर्शनवरून दाखवली. आम्हाला टिपू सुलतान मोठा वाटायला लागला. पण अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी एक मुलगा पंतप्रधान होतोय हिंदुस्थानचा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न जे त्यांनी पाहिलं, त्या स्वराज्याचं साम्राज्य फक्त 20 वर्षात होतं. 41 लढाया, एकही हरत नाही. अटक पासून कटकपर्यंत बाजीराव पेशवा. त्याचा इतिहास आम्हाला माहित नाही, त्याच्याबद्दलची मालिका आमच्याकडे येत नाही. त्याच्याबद्दल बुद्धिभ्रम व्हावा. त्याच्या आयुष्यात ज्यांनी तिला पत्नीचा दर्जा देऊन घरात आणलं, जी पत्नी जी मस्तानी फक्त 17 महिने त्याच्या आयुष्यात होती, त्याच्यावरचा सिनेमा येतो. फक्त त्या 17 महिन्यांवर सिनेमा येतो. त्या सिनेमामध्ये 41 लढाया कसा लढला असेल, एकही हारला नाही दाखवलं जात. मुघल आझम सिनेमा बनवला जातो, त्या मुघल आझम मध्ये अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये अस्तित्वातच नसलेलं एक जोधा नावाचं पात्र उचललं दाखवलं गेलं. तसं तिच्याकडे श्रीकृष्णाचं मंदिर बांधलं बघा, अकबर किती चांगला होता. कसा चांगला असू शकतो? एका वेळेला हजारो बायकांचं आयुष्य बर्बाद करणारा चांगला कसा असू शकतो? असे 1 लाख खराब एकत्र केले तर एक अकबर होईल. त्याचं महिमा मंडळ आमचेच मराठी दिग्दर्शक जोधा अकबर नावाची फिल्म बनवतात. ती हिट कोण करतो? हा हिंदू समाज. कारण का? कारण इतिहासाचं नॉलेजच नाही. दाखवतात ते आम्हाला सगळं खरं वाटलं. आम्ही हिट केला मुरल्याचा, परत परत जाऊन बघितला. सिस्टमॅटिक सगळ्या हिंदी चित्रपटवाल्यांना जवळ केलं आणि सगळ्या मुसलमानांचं महिमा मंडळ चित्रपटातून करा. सगळ्या सिनेमात एक पंडित, एक ब्राह्मण, खलनायक, नीच, बायकांकडे खाण्याला बघणारा मला काही, आणि एक मुल्ला मौलवी अत्यंत चांगला, जगात शोधून सापडणार नाही असा चांगला माणूस. प्रत्येक सिनेमात एक मुल्ला मौलवी. इतिहासाबद्दल शून्य नॉलेज, स्वबोध नाही हिंदूंना, आजही नाही, पूर्वी तर अजिबातच नव्हता. आता नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर हा थोडा बदल सुरू झाला. थोडा माणूस हिंदू हिंदू म्हणून घ्यायला पुढे आलाय. 2013 पर्यंत हिंदूला हिंदू आहे हे म्हणण्याची सुद्धा लाज वाटत होती. याचं संपूर्ण श्रेय हे मोदी सरकारला द्यायला पाहिजे. आणि एक अशी संघटना आहे, त्यांना श्रेय दिलंच पाहिजे, ज्याचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. कुठल्याही प्रसिद्धीचा मागे न लावता शांत चित्ताने फक्त हिंदू हिताचं काम सातत्याने करून, इतक्या भयानक काँग्रेसच्या राज्य दिल्लीपासून दिल्लीपर्यंत असताना सातत्याने बंदीची मागणी, सातत्याने आरोपपत्र, सातत्याने केसेस, असं सगळ्या अग्निदिव्यातून चालत चालत वाट चालत 100 वर्ष ताठ मानेने जगातली पहिली आणि शेवटची संघटना राष्ट्रीय कधी कधी विचार करत हे नसते तर बापरे, हिंदू आपण काय आहोत
आपला काय इतिहास आहे, आपली काय संस्कृती आहे. आता इतक्या पद्धतीचे मार्ग उपलब्ध आहेत आपला हिंदू धर्म समजून घेण्यासाठी. इतके सुंदर सुंदर पुस्तक आहेत. आता सगळे वेद सगळे तुमच्या मराठी मातृभाषेत भाषांतरित केले गेलेले आहेत. आता तुम्हाला रामायण महाभारत पूर्ण शुद्ध मराठीत वाचता येतं. सगळी पुस्तकं आता आपल्या मातृभाषेत उपलब्ध आहेत. असंख्य या विषयांवर बोलणारे अत्यंत ज्ञानी विज्ञानी लोक, मुलाखती, त्यांची भाषणं, त्यांची व्याख्यानं आपल्याला आता युट्यूब सारखी माध्यम आहेत. या सगळ्यांवर आपण शोधलं पाहिजे, बघितलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. स्वबोध. एकदा मला माझा बोध झाला, मी कोण आहे हे एकदा मला कळलं की मला अभिमान वाटलाच पाहिजे, हिंदू असण्याचा गर्व वाटलाच पाहिजे. जेव्हा तुम्हाला गर्व वाटायला लागेल, जेव्हा तुमचं खरं नितांत प्रेम बसेल हिंदू या 2 अक्षरांवर, त्या दिवशी तुम्ही ते जपण्यासाठी जीवाचं रान करा. हिंदू या 2 अक्षरांवर नितांत प्रेम केले का आमच्या राजाने. मग जीव गेला 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन करून पण त्यांनी धर्म सोडला नाही, असे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी. इतक्या भयानक आक्रमणानंतर स्वतःच हिंदूच एक राज्य असलं पाहिजे असं स्वप्न बाळगून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. हे स्वतंत्र होईल तेव्हा संपूर्ण भारत असला पाहिजे, हे हिंदू राष्ट्र असलं पाहिजे, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व व्हायला पाहिजे. याच्यासाठी संपूर्ण जीवाची 83 वर्ष त्यांनी अग्निकुंडात चुकून दिली. त्यामध्ये स्वातंत्र्य हा सगळा इतिहास आहे, हा आपण वाचला पाहिजे. टिळकांसारखं आयुष्य जगता आलं पाहिजे. 10वी मध्ये बाळ गंगाधर टिळक नावाचा मुलगा मॅट्रिक होतो. आई वडील नाही आहेत, पण आई वडिलांनी खूप पैसे ठेवले. त्यावेळेला काहीतरी 5,000 रुपये बँकेत होते. म्हणजे आताचे काही कोटी. आताच्या एखाद्या मॅट्रिक झालेल्या मुलाला जर सांगितलं की तुझ्या नावाने 20 कोटी बँकेत आहेत, तू काही करू शकतोस. काय काय करतील मुलं त्याचे. बाळ गंगाधर टिळक हा मुलगा का म्हणतो, कारण तेव्हा तो मुलगा होता. तो काय म्हणाला, जगण्यासाठी 2 धोतर जोड्या, 2 बारामती आणि 1 पगडी एवढी माझी गरज आहे. एवढे मी पैसे काढून घेईन आणि बाकी सगळे पैसे हे इंग्रज हे जे विचित्र घाण शिक्षण आपल्याला देत आहेत, त्यासाठी माझं स्वतःच शिक्षण देणारी एक शिक्षण संस्था मला करायची. आणि त्या पैशामधनं मॅट्रिक झालेला मुलगा आणि त्याच्या बरोबर त्याचा अत्यंत जीवश्य कंठस्थ मित्र गोपाळ गणेश आगरकर, ही 2 मुलं एकत्र येतात आणि पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट स्थापन करतात. जे आजही फर्ग्युसन कॉलेज आणि ते सगळं ताठ माने होतात. स्वबोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही हिंदू या अक्षरांवर कधीच प्रेम करणार नाही. तो संपला काय, राहिला काय, काही कशात काही वाटत नाही. ही सगळी देवदेवतांची संकल्पना काय, किती सुंदर आहे. साधं हिंदू या 2 अक्षरांची फोड करा, तुम्हाला हिंदुइझम समजेल. हिंद आणि तू पुढलं. पहिला शब्द काय, हिंद. हीन आहे ना जे आपण काय म्हणतो, हीन दर्जाचं आहे, हीन माणसं आहे, हीन वृत्ती आहे, हीन प्रवृत्ती आहे. हीन म्हणजे जे गलिच्छ, जे घाणेरडं, जे असत्य, हे सगळं हीन असतं.
अशा सगळ्या हीन गोष्टी, विश्वातल्या सर्व हीन गोष्टी जो कायम दूर ठेवतो तो हिंदू. आणि हा परमात्म्याने दिलेला गुणधर्म आहे. विश्वातल्या प्रत्येक माणसाला एक गुणधर्म दिलाय, दगडापासून माणसापर्यंत. माणसाला दिलेला गुणधर्म आहे, सगळ्या हीन गोष्टी दूर ठेवतो, हा त्याचा गुणधर्म. आणि या गुणधर्माचं जो 100% पालन करतो तो हिंदू असतो. म्हणून हे विश्वचे माझे घर. जगात प्रत्येक ठिकाणी, इस्लामिक राष्ट्रांमध्ये असू दे, ख्रिश्चन राष्ट्रांमध्ये असू दे, आजही काही माणसं आहेत जे सगळ्या हीन गोष्टी दूर ठेवणारी. घरात ते अल्लाची पूजा करू दे, येशूची करू दे, ते बायबल वाचू दे, त्याचं कुराण वाचू दे, पण जर बाहेर पडल्यानंतर सगळ्या हीन गोष्टी जर ते दूर ठेवत असतील तर ते हिंदू असतात. म्हणून अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती हे सगळ्या हीन गोष्टी मुसलमान असूनही दूर ठेवत होते, म्हणून ते हिंदू होते. आमच्यासाठी इतकी व्यापक व्याख्या हिंदुत्वाची. बरोबर इस्लाम काय सांगतो, जगाची विभागणी 2 भाग करा, दारुल इस्लाम आणि दारुल हरब. ज्या भूमीमध्ये मुसलमान राहतात आणि मुसलमानच राज्य करतात तो प्रदेश दारुल इस्लाम, आणि ज्या भूमीमध्ये मुसलमान राहतात पण राज्य करते मुसलमान नाही तो प्रदेश दारुल हरब. म्हणजे भारत, रशिया, फ्रान्स, चायना राज्य करते मुसलमान नाही. पृथ्वीवरचा हा सगळा दारुल हरब हा प्रांत दारुल इस्लाम मध्ये रूपांतर करणं हे विश्वातल्या प्रत्येक मुसलमानाचं धार्मिक कर्तव्य आहे. आणि धार्मिक कर्तव्य करण्यासाठी जो मार्ग अवलंबतात म्हणजेच लव जिहाद, लँड जिहाद, लोकसंख्या जिहाद, वोट जिहाद, आता नवीन कॉर्पोरेट जिहाद, त्या मार्गाला जिहाद म्हणतात. आणि या जिहाद मध्ये जो भाग घेतो त्याला गाझी म्हणतात. आणि असा गाझी अल्लाहला प्यारा असतो, त्याला जन्नत प्राप्त होते, त्याला 72 हूर मिळतात. त्यांना स्वबोध झालेला आहे. 2.5-3 वर्षापासून हे क्लिअर कट त्याला शिकवलेलं आहे. हे क्लिअर कट शिकवलेलं आहे. त्यांच्या आयुष्याचं ध्येय एकमेव आहे, संपूर्ण विश्वाचं दारुल इस्लाम बनवणं. मग ते डॉक्टर होतात, आपल्याबरोबर शाळेमध्ये येतात, ते सायन्स शिकतात, ते आर्किटेक्चर होतात, ते इंजिनियर होतात, ते डॉक्टर होतात. या सगळ्याचा वापर ते एकाच गोष्टीसाठी करतात, कारण सगळ्यांचं अंतिम ध्येय आहे दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाम. महाअखंड भारत, या अखंड भारतातला अख्खा भारत दारुल इस्लाम बनवणं अशक्य आहे, म्हणून त्यांनी आपल्या हक्काचा एक छोटा दारुल इस्लाम मिळवला, पाकिस्तान नाव पडलं. आता उरलेला जो भारत आहे त्याचं दारुल इस्लाम करणं हे इथे राहिलेल्या 3 कोटींचं परम कर्तव्य आहे, जे आमच्या मोहनदास करमचंद गांधींच्या कृपेनं इथे राहिले. त्या 3 कोटीचे 79 वर्षात 30 कोटी झाले. लोकसंख्या जिहाद. आणि या मतपेट्यांच्या गलिच्छ राजकारणामध्ये ह्याच्यावर ठोस उपाययोजना करण्याच्या ऐवजी या सगळ्यांचं लोकशाही राष्ट्र असल्यामुळं आणि मतपेट्यांचं गलिच्छ राजकारण असल्यामुळं सर्व राजकीय पक्षांनी यांचं पालन पोषण केलं. सगळ्यांनी, कोणी अपवाद नाही. तर लोकशाही आहे. लोकशाहीचा हा प्रॉब्लेम आहे. चायना करू शकला का तिथे लोकशाही नाही, म्हणून ते सगळं करू शकले. आमच्याकडे लोकशाही आली की हा प्रॉब्लेम येणारच. लोकशाहीमध्ये बाकी कशालाच महत्व नसतं, महत्व फक्त संख्येला असतं. बहुसंख्य, बहुमत. देशातल्या लोकांचं बहुमताचा काही संबंध नाही. निवडणुकीत मत जे पडतात त्या मतांमध्ये 100 मतं पडली तर 51 ज्याला मिळतात तो सत्तेत येतो.
49 सत्तेत येत नाही. मत घ्यायला गेला तर कदाचित त्यातले 75% लोक हिंदू राष्ट्र व्हावं अशा मताचे असतील, पण निवडणुकीत मत पडतात फक्त 49 आणि 51 ते आहेतच, 330 झाले. ते बरोबर याच्या विरुद्ध मत देतात. ते मतदान करताना हिंदू आपल्या इस्लामच्या हिताचं जे आहे, इस्लामचं लागून चालन करणारे कोण कोण आमदार खासदार आहेत त्यांना बरोबर निवडतात आणि त्यांना ते मत देतात. हिंदू मात्र हे बघत नाही. त्यामुळे हिंदूंनी नव्या या आधुनिक 2026च्या या कालखंडामधलं आपलं जे युद्ध आहे ते युद्ध आहे निवडणूक आणि निवडणुकीचं रिंगण. त्या रिंगणामध्ये आपल्यासारखे सैनिक उतरणार आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये ते 100% उतरतात, कारण त्यांचं ध्येय फिक्स आहे, धर्म इस्लाम बनवणं. आमच्याकडे ध्येयच नाही, त्यामुळे आम्ही 100% उतरत नाही आणि मग आम्ही कायम 49 वर अडकतो आणि ते कायम 51 घेऊन सत्तेत येत राहतात. सदैव सत्तेत असल्यामुळं त्यांना हवं तसं संविधान ते बदलतात, पण त्यांनी बदललेलं संविधान चालतं. मुस्लिम पर्सनल लॉ त्यांनी संविधानात घुसवला, सेक्युलरिझम त्यांनी संविधानात घुसवला, सर्व धर्म समभाव त्यांनी संविधानात घुसवला, वक्फ बोर्ड कायदा त्यांनी संविधानात घुसवला, फक्त मंदिरांवर सरकारचा कंट्रोल त्यांनी संविधान, सगळं परफेक्ट. तेव्हा संविधान धोक्यात कधीच आलं नाही. एक अक्षरी इकडचं तिकडे गेल्या 11 वर्षात बदललं नाही, पण आता मात्र रोज संविधान धोक्यात असतं. हिंदूंना स्वबोधाची जाणीव नाही. ही ज्या दिवशी जाणीव होईल तेव्हा तुम्ही पण विचार करून मतदान करा की हिंदू हिताचा कोण कोण आहे, त्यालाच मी निवडून देईन. ते मुस्लिम हिताचा विचार करून मतदान एक गट्टा करतात, 100% खाली उतरतात. हिंदू मात्र उतरतच नाही, काही पडलेलीच नसते. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, कारण आम्हाला कुणाचंच वाईट करायचं नाही. सगळ्या हीन गोष्टी दूर ठेवतो तो हिंदू. सगळ्या हीन गोष्टी जो दूर ठेवतो तो समोरच्या दगडापासून, धुरड्यापासून, नदी नाल्यापासून, वृक्षांपासून, माणसापासून सगळ्यांवर फक्त प्रेम करतो. कारण ही काही नाहीच आहे. फक्त आनंद द्यायचा, प्रेम करायचं, माणुसकीचा धर्म पाळायचा. आणि अशा धर्माचं जे पालन करत नाही ते अधर्मानं वागतात. म्हणून राम रावण युद्ध हे धर्माधर्माचं युद्ध होतं. इस्लामचा जन्मच झालेला नाही, ख्रिश्चनाचा जन्मच झालेला नाही. महाभारताचं युद्ध धर्म अधर्माचं युद्ध आहे. दोघे हिंदूच आहेत. राम आणि रावण दोघे हिंदूच आहेत. कौरव पांडव हिंदूच आहेत, पण लढले कारण धर्माच्या बाजूने उभा राहणारा, 100% हीन गोष्टी दूर ठेवणारा प्रभू श्रीराम आणि 100% हीन गोष्टींचं पालन करणारा रावण. धर्म आणि अधर्म, लढाया धर्म अधर्माच्या आहेत. अधर्म आहे 100% गुणधर्माचं पालन. विधात्याने जे आपल्याला दिलंय तो हिंदू धर्म आहे, सनातन हिंदू धर्म, ज्याला आदी नाही म्हणून त्याचा अंत नाही. अशा हिंदू धर्माचं पालन करण्यासाठी आपल्याला आता रस्त्यावर उतरावं लागेल. तुमची एक वज्रमूठ बनवावी लागेल, एक हातात हात घट्ट धरून साखळी बनवावी लागेल, एक असं कड बनवावं लागेल, एक अशी 50, 60, 70 करोड हिंदूंची एक हिंदू मतपेटी बनवावी लागेल. हातात हात मिळवताना बाजूचा कुंभार आहे, ओबीसी आहे, एसटी आहे, एसटी आहे याचा विचार न करता सगळे फक्त हिंदू आहोत हे जोपर्यंत हिंदूंना कळणार नाही तोपर्यंत हिंदूंची मतपेटी होणार नाही. आणि लोकशाहीमध्ये मतपेटीला सर्वात जास्त व्हॅल्यू असते. सगळे आमदार खासदार, सगळे राजकीय पक्ष फक्त
मतपेटींना चुचकारतात. जेव्हा तुमची 60-70 करोडची हिंदू मतपेटी तयार होईल त्या दिवशी राहुल गांधी पासून सगळे तुमच्या समोर तुम्हाला चुचकारायला तयार असतील. होय मी फक्त हिंदू आहे हा जयघोष व्हायला पाहिजे. आज इथे बोलवलं की उशिरापर्यंत सगळे थांबलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे. लातूरकरांचा आभारी आहे. ते हक्काने बोलवतात, आम्ही पण हक्काने येतो. ही विचारांची देवाणघेवाण सतत व्हायला पाहिजे, ही सतत व्याख्यान व्हायला पाहिजे. कारण आपण सगळे कुंभकर्णाचे बाप आहोत. एक थोडा वेळ लक्षात राहत आपल्या माता जरी जाऊन सगळे झोपणार, सकाळी उठल्यावर तेल लावत गेलं ते हिंदुत्व, तेल लावत गेले ते परशुराम सगळं आपलं बघायला. एक आवाहन केलेलं आहे, गौ सन्मान अभियानाअंतर्गत बाहेर उभे असलेल्या अभिभावकांकडे आपण हस्ताक्षर करावे जाताना कंटाळा न करता. हे गो सन्मान आव्हान अभियान आहे. गोमातेचा सन्मान, पशुपक्ष्यांचा सन्मान, वृक्षांचा सन्मान, नदी नाल्यांचा सन्मान, नदीला माता म्हणणं, सगळ्या प्राण्यांची पूजा करणं. नागाची पण पूजा करतो, गाईची करतो, बैलाची पण पूजा करतो. दगडाला सिंदूर पासून दगडाची पण पूजा करतो. सगळ्या वृक्षांची त्या त्या सणाला पूजा करतो. इतकी सुंदर संस्कृती आहे. सगळ्या विश्वाला एकत्र आणणारी संस्कृती वसुधैव कुटुंबकम. आणि हा नंबर लिहून घ्या, याच्यावर एक मिस कॉल द्या, म्हणजे तुम्ही गो सन्मान अभियानाला तुमचा पाठिंबा दाखवा. सगळ्यांनी टाईप करा, धडाधड मिस कॉल देऊन टाका. 90677777 एकूण 4 वेळा 7 323. परत एकदा 9067777323. आता मराठीमध्ये सांगतो, 9067777323. मेकॉलची कृपा. याच्यावर एक मिस कॉल द्या, तिथे बाहेर जाताना स्वाक्षरी करा. परत एकदा मी सर्वांचा खूप आभारी आहे. इतका उशीर झाला तरी शांतपणे ऐकून घेतलं. 11ला 10 मिनिटं कमी, म्हणून एवढं लांबून एवढा त्रास सहन करून आल्यानंतर असे रसिक समोर शांतपणे ऐकतात, 5-5 तास बसून राहतात. खरोखरच एवढं असंच प्रेम यापुढे राहू दे. जय जय प्रभू राम. राष्ट्राय स्वाहा.